हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आत्ता वाजलेत पावणे 3 वाजलेत आणि मी आत्ता उठली आहे. सध्या मी घरीच आहे. सो बघूया आजचा काय प्लॅन आहे काय नाही. तर उठून आता फ्रेश वगैरे होईन, नाश्ता करेन, मग मी आणि मम्मी बाहेर जाणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. बाय, भेटू. आता मी फ्रेश झाले, आता नाश्ता करणार आहे. नाश्ता आहे कांदे पोहे. मग मी हा ब्लॉग कंटिन्यू पहा, मी कुठे जाणार आहे ते. चलो बाय. हा बाय. हा. सो चला, आता आम्ही कॅब मध्ये बसलोय आणि निघालोय. भेटू. असं वाटतंय तुला? मी जाणार आहे 2 इयर्स नंतर. सो चला, कुठे ते मी आता तुम्हाला हा ब्लॉग कंटिन्यू करा, तर ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल की मी कुठे चालली आहे. स्टे ट्यून. मला काय वेट होत नाहीये. नुसते फोटोज व्हिडिओज चालू आहे. मम्मीला असते माझी. कधी हे कमी होणार आहे काय माहिती, मी कधी बारीक होणार आहे काय माहिती. सो थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहे स्टेशनला. आणि मग उद्या सकाळी मस्त कुठे जाणार आहे ते नाही सांगितलं अजून. सरप्राईज तुमच्यासाठी नसेल पण माझ्यासाठी आहे. सो चल, मला आहे ना असं हे क्लिप करायला खूप जास्त आवडतं. दाखवते तुम्हाला, मला खूप जास्त आवडतं असं. नुसते व्हिडिओ करायचे, नुसते असं वाटतं कधी कधी मी फोटोग्राफरच आहे. त्यांना किती छान वाटतंय. बॅग, ही एक बॅग आणि ह्याच्यात फक्त खायचं प्यायचंच आहे. काढलेली आहे. चालू आहे इकडून तिकडे तिकडून तिकडे. ही ट्रेन आहे. तर एवढं सगळं सामान घेतलंय, सगळं नाही सगळं सामान घेतलंय. आणि मग एक मिरिंडा पण घेतलेला आहे. सो चला. सो फायनली आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहे. ते सगळं पूर्ण खायला. खुशी मेरी रुकी नहीं जा रही है. हे आहे ना शेंगदाणे तिथे, बाकी सगळे सॉल्टेड आहेत. खाणार आहे असले पकड. चेंज करायला चालली मी. कुठलंच एक काम माझ्याकडून दड होत नाही असं मला वाटतंय. प्लॅटफॉर्म क्रमांक 28 मिनिटांची बदलापूरला घंटे जलद लोकल आणि ती लोकल चालू गाडीचं पूर्ण असं हेच चेंज झालंय, म्हणजे जरा जास्तच प्रोफेशनल वाटतंय. प्रोफेशनल तर आहेच पण जरा छान वाइब येत आहे. मला आधी काय वाटलं माहितीये का, हे रिझर्वेशन आहे. कारण की खिडकी ते पूर्ण असं चेंज झालंय ना.
आम्हाला पण अचानकच 5 वाजता आम्ही ठरवलं जायचंय म्हणून. आम्ही 5 वाजता ठरवलं की जायचंय म्हणून. डबल पैसे घेतात पण एक दिवस अगोदर करायचं. ट्रेन चालू झालेली आहे. आणि हिला खायला बघा केवढंच. आम्हाला पोहोचले. वाजले 9. 8:10ची आमची ट्रेन होती. सो 9 वाजून गेलेत. नाही वाजतायत 9. ठाण्याला पोचणार मध्ये. त्याच्यानंतर मी ट्रेन पनवेलला जाणार नाही ना. पनवेलला पण 2 इयर्स नंतर मी गावी चलते. आम्ही पुण्याला पोचलोय. रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत. पुण्याला पोचलोय. गरम गाने का ताजा गरम आलं वाटतं स्टेशन. नाही येईल आता स्टेशन. पुण्याला पोचलेलो आहे. मी काय उतरणार नाही. पुण्याला पोचली. हा बॅक इज वेरी. कधी पोहोचणार असंच झालंय मला. आणि थंडी तर नाही आहे एवढी. तिकडे आहे चप्पल. थंडी तर नाही आहे एवढी पण हवा लागते. कोणाला काय बघत नाही तुला बघते ट्रेन. कधी पोचणार असं झालंय मला. पण पाठ एवढी दुखते ना, म्हणजे एवढी पाठ दुखते ना. नेक्स्ट काही प्लॅन नसताना झालेला हा प्लॅन आहे. तर मग त्याच्यासाठी आम्हाला जनरल मध्ये बसूनच जावं लागते. बिकॉज ऑफ रिझर्वेशन एंड टायमिंगला होत नाही. बघू आता किती वाजता पोहोचतो डेस्टिनेशन. स्टेशन बघा अजिबात गिजगिजी नाही. अजिबात गर्दीच नाही. असे स्टेशन फार मोदी किती माहिती तर गाईज हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या. सो नेक्स्ट ब्लॉग जो असणार आहे खूप इंटरेस्टिंग आणि खूप सुंदर असणार आहे. सो स्टे ट्यून. बाय.